श्री स्वामीचरित्र सारामृत तृतीयोध्याय श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले। मोहोळ माझी वास्तव्यकरिता आप्पाटोर झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू। स्वामीचरित्राचे हे सार म्हणूनी केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम। सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे। टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेलया परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या। तेथुनिया निघाले अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले यती राजा स्वेच्छेने। तेथे एक अविंध होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणूनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदेले, यती राजगृहासी आले, जैशी कामधेनू आपण बळे दरिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी, म्हणूनी घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राजभेटी परम भाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्यस्थान, सुरवरांचे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधती, तडी तापडी मार्गी शमती, निराहार कितीक राहती, मौन धरती किती एक चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन, एक गिरी गौहरी बैसोन तपश्चर्या करिताती। एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती, किती एक संन्यासी होती संसार अवघा सांडुनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती। एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये। परी जयाचे चरण दुर्लभ, सद्भक्ती वाचून केल्यासी नाना साधन, भावाविण सर्व व्यर्थ। योग यागादिक काही, चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते। तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासुनी तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्ही राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असती जे। अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले। तैपासून जगांत त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले। चोळप्पाची गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली। आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरवाया। लोका माझी पसरेली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले, राहती चोळप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला जांची विचित्र। वार्ता ऐशी ऐकून या राव बोलले कायवाणी, गावात यती येऊनी फाह दिवस झाले, परी आम्ही श्रुत पाही आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐशी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना। नृपमुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती मुंगली रायाची। सिंहासनाखाली उतरुनी राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित। दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरुनी आसनावरी बैसविले। खूण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुडी, चरणी भक्ती जडली तई। सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये। निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरुनी, विष्णू नाचे ब्रह्मानंदे। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभं भवतु।